लोकसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात चांगलीच राजकीय उलथापालथ होणार आहे। शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक भाजपच्या तिकिटावर लढणार असल्याच्या वृत्ताला खासदार धनंजय महाडिकांनी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः किंवा त्यांचा मुलगा प्रतीक पाटील हातकणंगले मतदारसंघातून लढण्याकरता चाचपणी करतायत। पाहणार आहोत हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्राम्याचा स्पेशल रिपोर्ट। शिवसेना भाजप युतीत जाहिरातवादावरनं निर्माण झालेलं वादळ आता शमलंय। मात्र तिकडे कोल्हापुरात नव्या राजकीय वादळाची शक्यता निर्माण झालेली आहे। कोल्हापुरातले शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक भाजपकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची वृत्ताची चर्चा जिल्ह्यात रंगलेली आहे। संजय मंडलिक 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले होते। काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय असं म्हणत मंडलिक यांचा विजय सुकर केलेला होता। मात्र आता 4 वर्षात जिल्ह्यातली राजकीय समीकरणं पुन्हा बदललेली आहेत। वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय होतील त्या पद्धतीने आमची तयारी असणार आहे। राष्ट्रवादीकडे जागा असल्यामुळं ते कुणाला त्यांनी निवडणुकीला उभा करायचं हा त्यांचा प्रश्न आहे। आणि कोणी जरी असलं तरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची ताकद या मतदारसंघामध्ये प्रचंड आहे। या मतदारसंघामध्ये भविष्यात शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार खासदार म्हणून निवडून येतील याची मला खात्री आहे। युतीतल्या शिवसेना आणि भाजपमध्ये खासदार संजय मंडलिकांवरून घमासान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर दुसरीकडे खासदार संजय मंडलिक यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सतेज पाटील यांनी संजय मंडलिकांचा मुद्दा त्यांच्यासाठी संपल्याचं स्पष्ट केलंय। काँग्रेस पक्षानं परवा 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आणि कोल्हापुरातल्या 2 पैकी 1 जागा काँग्रेसनं लढवावी अशी भूमिका जिल्ह्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। महाविकास आघाडीतही सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतो आणि त्यामुळे जयंत पाटलांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे। स्वतः जयंत पाटील किंवा त्यांचा मुलगा प्रतीक पाटील या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असू शकतो। मात्र काँग्रेसनंही या मतदारसंघावर दावा केलेला आहे। प्रत्येक पक्षाला वाटतं की मला हा मतदारसंघ मिळावा। शेवटी हे 3 पक्ष एकत्र बसून त्यामध्ये योग्य मार्ग काढतील आणि समन्वयानंच महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक ही लढवली जाणार। आत्ता रस्सीखेच असली मतदारसंघासाठी तरी शेवटी ज्यावेळी हे 3 नेते एकत्र बसतील त्यावेळी हा निर्णय होईल। कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघावरनं युती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलाच तिढा निर्माण होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। एकंदरीतच आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाचं कुणाकडून ठरतंय यावर बरंच काही अवलंबून असेल। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।